हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना मस्त अशी चवळीची भाजी बनवते. तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे, कढईत 2-2.5-3 पळ्या तेल टाकलं आहे. एक मिडियम साईजचा कांदा कट करून लालसर परतून घ्यायचा आहे. थोडंसं जिरं टाकायचं आणि लसूण 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून टाकल्या. चवळीची भाजी ना खूप छान लागते भाकरीसोबत, त्यासोबत गरम गरम खूप छान लागते. थोडीशी हळद टाकायची, लालसर होऊ द्यायचा मस्त कांदा. खूप छान लागते, असा मस्त अंडा भुर्जीसारखी लागते चवळीची भाजी मस्त कांदा टाकून बनवली तर. इथं मी जाडसर लाल तिखट वापरले, तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची पण वापरू शकता, पण मी जाडसर लाल तिखट वापरले. खूप चांगलं दिसतं भाजीवर मस्त. आणि इथं मी स्वच्छ धुवून चवळीची भाजी याच्यामध्ये टाकली. झटपट होती, परत पटकन होते, पटकन शिजते. हे बघा, थोडंसं दरदरा शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ केव्हाही भाजीला ना थोडंसं भाजी कमी शिजल्यानंतर टाकायचं, कारण की ना भाजी कमी होते शिजून थोडीशी, मग त्याच्यामुळं. आणि चवळीच्या भाजीला तर ऑलरेडी थोडासा खारेपणा असतो, त्याच्यामुळं मीठ ना थोडं बघून टाकायचं. हे बघा, इथं आपली तयार आहे चवळीची भाजी. एकदम मस्त लागते भाकरीसोबत, तर एकच नंबर जबरदस्त लागते सुकी चवळीची भाजी. हे बघा, तयार आहे.